सांगलीच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार आहे। महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यासाठी भाजपाकडून विशेष रणनीती आखली जाणार आहे अशा चर्चांना मागील कित्येक दिवसांपासून सुरू होत्या। म्हणूनच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असलेल्या या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र सांगलीत भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण होईल असं दिसत असतानाच तिथल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आणि महाविकास आघाडी सोबत कसलीही दगाबाजी होऊ नये, भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील 36 सदस्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आणि सांगलीच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींना उधाण आलं। तेव्हा आता सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नेमक्या काय घडामोडी घडतात तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय वखर लाईव्ह। काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांनी विशाल पाटलांना त्यांनी सांगलीत काँग्रेसची सत्ता आणून दाखवावीच असं ओपन चॅलेंज दिलं होतं आणि सांगलीत महायुतीचीच सत्ता येणार असं अगदी ठासून सांगितलं होतं। मात्र त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी विशेष रणनीती आखून भाजपाच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेला सांगलीत केराची टोपली दाखवली आणि फोडाफोडी टाळण्यासाठी आपले 36 सदस्य थेट सहलीवर पाठवून दिले आणि या घटनेमुळे सर्वांचंच लक्ष सांगली जिल्हा परिषदेकडे केंद्रित झालंय। खरं तर जेव्हा या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी 18 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या। 16 जागांवर भाजपाने बाजी मारली तर 11 जागांवर यश मिळवत काँग्रेस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला। यात शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 6 जागा जिंकल्या तर ठाकरेंची शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रयत क्रांती संघटनेनं प्रत्येकी एक जागा मिळवल्या। म्हणजे काय तर सध्याच्या घडीला सांगलीत शरद पवारांची राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मात्र असं असलं तरी भाजपाच्या 16, शिंदेंच्या 7 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 6 जागा मिळून 29 जागा झाल्यात। मात्र तिथे बहुमतांसाठी 32 जागांची आवश्यकता आहे। म्हणूनच भाजपाने जर ऑपरेशन लोटस राबवलं आणि महाविकास आघाडीतील काही सदस्य आपल्या गोटात सामील करून घेतले तर त्या आधारे सांगलीत महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते अशी चिन्ह निर्माण झाली आहेत आणि म्हणून भाजपाने याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। मात्र हे सगळं घडत असताना काही दिवसांपूर्वी विश्वजित कदमांनी मात्र महायुतीतला एक गट नाराज होऊन आमच्या संपर्कात आहे असं म्हणत आपलाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचा दावा केला। यात जर आपण आकड्यांचा विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना म्हणून हे संख्याबळ 30च्या घरात जातं। त्यामुळे याच आकड्यांच्या आधारे विश्वजित कदमांनी आपला जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असा दावा केला आणि त्याचबरोबर महायुतीतील एक गट आपल्यासोबत यायला इच्छुक आहे असं सांगितलं आणि भाजपा नेत्यांचं टेन्शन वाढवलं। त्यात आणखीनच भर म्हणून ऑपरेशन लोटसला हाणून पाडायचं म्हणून महाविकास आघाडीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीतील एक गट आपल्याकडे वळवून घेतला। शिवसेनेचे 2 सदस्य फोडले। त्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांचा आकडा 36 एवढा झाला। म्हणूनच शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पाठिंबा मिळताच सांगलीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक मोठी खेळी खेळली आणि भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये, कसलाही दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या 36 सदस्यांना अज्ञात स्थळी हलवलं आणि सांगलीत आणखी एक नाट्यमय घडामोड घडल्याचं दिसून आलं। यात हे सर्व 36 सदस्य सध्या नॉट रिचेबल असून त्या सर्वांना थंड हवेच्या ठिकाणी पाठवलं असल्याचं बोललं जात आहे। तसंच आता 19 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कुणाच्या नावाची घोषणा करायची, उपाध्यक्षपद कुणाला द्यायचं, सत्तेची विभागणी कशी करायची याबाबत जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह पक्षातील बड्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र तरी देखील बरोबर अध्यक्षपदांच्या निवडीला 3 दिवस शिल्लक असतानाच 36 जिल्हा परिषद सदस्यांनी नॉट रिचेबल असणं ही बाब नक्कीच सांगलीच्या राजकारणातली मोठी घडामोड मानली जाते। तेव्हा आता एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।